मित्रांनो शप्रेम नमस्कार। मी आहे विनोद कुमार आणि विनोद कुमार माने गुरुजी या माझ्या एज्युकेशनल, मोटिवेशनल, सोशल आणि टेक चॅनल मध्ये आपण सर्वांचं मी पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करत आहे। मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये अख्ख्या जगामध्ये ज्या शाळेनं नाव गाजवलं, ज्यांच्यामुळे त्या शाळेचं नाव गाजलं आणि संपूर्ण भारताला ज्यावर अभिमान आहे, गर्व आहे आणि अशा शाळेच्या संदर्भात आणि त्या शाळेला जागतिक पातळीवर आणणारे गुरुजी यांच्या संदर्भाची माहिती जी आहे ती माहिती आपण सविस्तर बघणार आहोत। त्यांनी काय केलं, कसं केलं, कोणते उपक्रम राबवले, कस काय ती शाळा जागतिक पातळीवर अव्वल नंबर तिने पटकावलेला आहे, जागतिक पातळीवर ते कशी घेऊन गेले या संदर्भाची चर्चा आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। मित्रांनो तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो तुम्हाला माहित असेल की पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात वसलेली जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा जालिंदर नगरची ही जी शाळा आहे ही मित्रांनो ज्या शाळेने एक जागतिक कीर्तीचा प्रवास केलेला आहे आणि त्यातील खरे नायक दत्तात्रय वारे गुरुजी। तर मित्रांनो या संदर्भाची संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत की जालिंदर नगरची शाळा आणि एक जागतिक कीर्तीचा प्रवास आणि त्यामागील नायक दत्तात्रय वारे गुरुजी। मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये खेड तालुक्यात वसलेली ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जालिंदर नगर ही आज केवळ आपल्या महाराष्ट्रासाठी नव्हे तर संपूर्ण देशासाठी एक प्रेरणास्थान बनलेली आहे। मित्रांनो एकेकाळी बंद पडण्याच्या मार्गावर असलेली ही शाळा आज जगातील सर्वोत्कृष्ट शाळांच्या यादीमध्ये गणली जाते आणि या अविश्वसनीय परिवर्तनाचे शिल्पकार आहेत तेथील प्रयोगशील शिक्षक दत्तात्रय वारे गुरुजी, ज्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनेतून आणि अथक परिश्रमातून या शाळेने जागतिक स्तरावर भारताचा झेंडा फडकवला आहे। वर्ल्ड्स बेस्ट स्कूल पुरस्काराचे मानकरी ही शाळा ठरलेली आहे आणि अलीकडेच जालिंदर नगर जिल्हा परिषद शाळेने T4 एज्युकेशन संस्थेतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठित वर्ल्ड्स बेस्ट स्कूल प्राइज म्हणजे जगातील सर्वोत्तम शाळा हा पुरस्कार त्यांनी पटकावलेला आहे। लोक सहभागातून शाळा विकास या विभागात या शाळेने जगभरातील लाखो शाळांमधून अव्वल स्थान मिळवलेले आहे आणि या पुरस्कारासह शाळेला 1 कोटी रुपयाचे बक्षीसही जाहीर झालेले आहे। 1 कोटी रुपयाचे बक्षीसही जाहीर झालेले आहे आणि ही घटना केवळ शाळेसाठीच नव्हे तर देशातील संपूर्ण सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेसाठी एक ऐतिहासिक क्षण। मित्रांनो बघूया आपण की या शाळेचं काय आहे वेगळंपण, या शाळेनं वेगळं असं काय केलं की ज्यामुळे ही शाळा जागतिक पातळीवर अव्वल दर्जाची म्हणून गणली गेलेली आहे। मित्रांनो सह अध्ययन पीर लर्निंग शाळेतील सर्वात नाविन्यपूर्ण प्रयोगापैकी एक प्रयोग म्हणजे सह अध्ययन पद्धत। येथे विविध वयोगटातील विद्यार्थी एकमेकांना शिकवतात आणि एकमेकांकडून शिकतात। बघा विविध वयोगटातील विद्यार्थी एकमेकांना शिकवतात आणि एकमेकांकडून शिकतात, त्यामुळे मोठ्या विद्यार्थ्यांमध्ये जबाबदारीची आणि नेतृत्वाची भावना वाढते। तर लहान मुलांना विषय सोप्या पद्धतीने समजण्यास मदत होते आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर। आता या ठिकाणी जर तुम्ही म्हणाल तर ही शाळा विना फळ्याची आहे, विना खोल्यांची शाळा म्हणून ओळखली जाते। तिथं कुठलाही ब्लॅकबोर्ड नाही आहे, कुठल्याही खोल्या नाही आहेत, तर विना फळ्याची आणि विना खोल्यांची शाळा म्हणून ही शाळा ओळखली जाते आणि येथे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शाळेमध्ये शिकवलं जातं। बहुभाषिक शिक्षण आहे, मराठी आणि हिंदी इंग्रजी बरोबरच या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना जपानी भाषा देखील शिकवली जाते आणि भविष्यामध्ये जर्मन भाषा सुरू करण्याचाही मानस वारे गुरुजींचा आहे। मित्रांनो या शाळेचा कायापालट झाला तो लोकसहभागातून।
शाळेची इमारत आणि इतर सुविधा या कोणत्याही सरकारी अनुदानावर अवलंबून न राहता पूर्णपणे लोकसहभागातून उभ्या राहिलेल्या आहेत। गावकऱ्यांनी शाळेसाठी केवळ आर्थिक मदत केली नाही तर श्रमदान करून शाळेचा कायापालट घडवून आणला। विद्यार्थी केंद्रित शिक्षण आहे। शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित केले जातं। त्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता व्यावहारिक आणि अनुभवाधिष्ठित शिक्षण दिलं जातं। दत्तात्रय वारे गुरुजी एक दूरदृष्टी असलेले शिक्षक आहेत। दत्तात्रय वारे गुरुजी हे या यशाचे मुख्य सूत्रधार आहेत। त्यांनी पारंपरिक शिक्षण पद्धतीला आव्हान देत अनेक नवीन प्रयोग राबवले। वाबळेवाडी येथील शाळेत त्यांनी केलेल्या यशस्वी प्रयोगाच्या नंतर त्यांची बदली जालिंदर नगरला झाली। तिथेही त्यांनी आपले कार्य त्याच जोमाने सुरू ठेवले। त्यांच्यावर कामामध्ये आर्थिक अनियमिततेचे आरोप झाले, परंतु ते त्यातून दोषमुक्त झाले। म्हणतात ना की एखादा व्यक्ती जर चांगलं काम करत असेल तर त्यालाही नावं ठेवले जातात। आणि वारे गुरुजी म्हणतात की सरकारी शाळा टिकवायच्या असतील तर लोकसहभाग गरजेचा आहे। त्यांच्या मते समाजाचा सरकारी शाळेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे आणि सरकारी शाळेमध्ये प्रचंड क्षमता दडलेली आहे। त्यांचा हा विश्वास आज जालिंदर नगर शाळेच्या रूपाने सत्यात उतरलेला आहे। आणि मित्रांनो, वारे गुरुजींच्या कार्यामुळे आज अनेक शिक्षक आणि अनेक शाळा प्रेरणा घेत आहेत आणि सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेमध्ये एक नवी उमेद निर्माण झाली आहे। मग जिल्हा परिषद शाळेने जे केलेलं आहे ते वाखाणण्याजोगे आहे, मग आपल्या प्रायव्हेट शाळा का करत नाहीत? करू शकतात, पण जे करणारे असतात ना त्यांच्या मागे काही लोक तुतारे टोचणारे असतात। जे लोक करतात त्यांना करू दिलं जात नाही। जे लोक जे उपक्रम राबवतात ते उपक्रम बंद पाडवले जातात। का तर हा व्यक्ती जर उपक्रम राबवत असेल तर याचं नाव मोठं होईल म्हणून ते लोक जाणून बुजून ते उपक्रम बंद पाडण्यामध्ये काही लोकांचा महत्वाचा वाटा असतो। पण असं करू नये। ज्यांना जे उपक्रम बिनधास्तपणे राबवायचे असतात बाकीच्या शिक्षकांनी ते उपक्रम राबवू द्यायला पाहिजे। त्यामुळे शाळेचं नाव होईल, संस्थेचं नाव होईल आणि तो देश पातळीवर जाईल, जागतिक पातळीवर जाईल। मित्रांनो, वारे गुरुजीच्या संदर्भात आणि त्यांच्या जिल्हा परिषद जालिंदर नगरच्या शाळेच्या संदर्भात हेरंब कुलकर्णी यांनी खूप छान असं आर्टिकल लिहिलेलं आहे। पण त्याआधी आपण जाणून घेऊ की हेरंब कुलकर्णी कोण आहेत। मित्रांनो, हे एक शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते आहेत, अभ्यासक आहेत, लेखक आहेत आणि ते अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील रहिवासी आहेत। त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील जर आपण कार्य बघितलं तर ते शिक्षण आणि समाजाशी संबंधित विविध प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत असतात। विशेषतः ग्रामीण आणि आदिवासी भागातील शिक्षणाच्या समस्यावर ते गेली अनेक वर्षापासून काम करत आहेत। शासकीय धोरणाचे ते विश्लेषण करणे, शिक्षणातील त्रुटीवर बोट ठेवणे, पर्याय सुचवणे यासाठी ते ओळखले जातात आणि त्यांच्या कार्यामुळे त्यांना राज्यभर एक अभ्यासू आणि संवेदनशील कार्यकर्ते म्हणून ओळख मिळालेली आहे। मित्रांनो, एकंदरीत जर आपण पाहिलं तर कुलकर्णी हे विविध वृत्तपत्राच्या माध्यमातून, मासिकाच्या माध्यमातून सातत्याने लिखाण करतात आणि त्यांचे हे लेख हे शिक्षणातील वास्तव्य आणि सरकारी धोरणाचे परिणाम आणि सामाजिक प्रश्नावर आधारित असतात। त्यांच्या लेखनातून जर आपण पाहिलं तर समाजातील दुर्बळ घटकांच्या समस्यांना वाचा फोडण्याचं ते काम करतात। हा त्यांचा प्रयत्न असतो। म्हणजे थोडक्यात सांगायचं झाल्यास हेरंब कुलकर्णी हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे सामाजिक कार्यकर्ते आहेत, ज्यांनी आपले जीवन शिक्षण आणि संबंधित सामाजिक प्रश्नासाठी म्हणजे समर्पित केलेले आहेत। तर अशा हेरंब कुलकर्णी यांनी दत्तात्रय वारे गुरुजींच्या अश्रूचा अर्थ या सदराखाली त्यांनी सुंदर असं वर्तमानपत्रामध्ये एक आर्टिकल लिहिलेलं आहे, ज्या आर्टिकलची आज आपण चर्चा करणार आहोत। तर मित्रांनो, हेरंब कुलकर्णी असं म्हणतात की त्या लेखामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की एकंदरीत काल रात्री 10:30 वाजता दत्तात्रय वारे गुरुजींचा फोन आला। फोनवरती गुरुजी आनंदाने बोलत होते, बोलताना हसत होते आणि रडतही होते। तर याचा अर्थ काय तर ते अश्रू जे होते ते आनंदाचे होते। मित्रांनो, जागतिक स्पर्धेमध्ये जालिंदर नगरची शाळा अव्वल दर्जाची ठरल्याचा निकाल काल रात्री जाहीर झाला। 1 कोटी रुपयाचे बक्षीस या शाळेला मिळालेले आहे आणि सर्वात म्हणजे जगातल्या वेगवेगळ्या शाळांच्या आस्थापनांच्या स्पर्धेमध्ये त्यांची जिल्हा परिषद शाळा
तिची गुणवत्ता सिद्ध करते आहे। हा महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी, आम्हा सर्व शिक्षकांसाठी अभिमानाचा आणि आत्मविश्वास देणारा क्षण आहे। मित्रांनो, निकाल जाहीर होताच इतक्या आनंदाच्या क्षणी हेरंब कुलकर्णी यांची त्यांनी आठवण काढली आणि त्या आठवणीने हेरंब कुलकर्णी देखील म्हणजे हलून गेले होते आणि त्यांच्या मनातील या कृतज्ञतेच्या भावनाने ते सद्गतीत झालेले होते। दत्तात्रय वारे गुरुजी आणि या आधी एक नाव अजून फेमस झालेलं होतं ते रणजित डिसले गुरुजींचं। मित्रांनो, म्हणजे रणजित डिसले याच्यानंतर ग्लोबल गुरुजी होण्याचं मान पटकावलेलं आहे ते म्हणजे दत्तात्रय वारे गुरुजी। मित्रांनो, या दोघांनी महाराष्ट्राचे नाव शिक्षण क्षेत्रामध्ये अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले। दत्तात्रय वारे यांच्या समर्पण, प्रांजळपणा, प्रामाणिकपणा, जिद्द आणि अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याची वृत्ती बघून त्यांना फार आनंद झालेला होता। हेरंब कुलकर्णी असे म्हणतात की त्यांच्यामध्ये मला साने गुरुजीचा भास होतो। ते असं म्हणतात की हा माणूस इतका संवेदनशील आहे की प्रशासनाने त्यांच्यावरती खोटे आरोप केल्यानंतर आरोपातून निर्दोष मुक्तता होईपर्यंत पायामध्ये चप्पल घालायची नाही असा निर्धार करून गावोगावी हा माणूस चप्पल न घालता फिरतो आहे। पण त्याच्याकडे फक्त इतकेच नाही तर उच्च दर्जाची अध्यापन शैली आहे। विद्यार्थ्यांना विज्ञान तंत्रज्ञानापासून सर्व काही ते देऊ शकतात। रोबोटिक्स पासून आंतरराष्ट्रीय स्तरावरील नवीन प्रवाह त्यांना समजतात आणि शिष्यवृत्तीपासून नवोदय पर्यंत आजच्या बाजारात चालणारे गुणवत्तेचेही निकष ते पूर्ण करतात। मित्रांनो, काही ठिकाणी असंही होतं की तुम्ही एखादा प्रकल्प, एखादा प्रोजेक्ट राबवायला घेतला तर काही लोक त्याला जडतात, ते प्राचार्याला हाताशी घेऊन तो प्रकल्प बंद पाडण्याच्या तयारीमध्ये असतात, म्हणजे एखाद्याचं नाव होऊ नये असंही ते होत असतं। मित्रांनो, खरं तर वारे गुरुजीच्या या आनंदाच्या क्षणी खरे तर फक्त आनंद साजरा करायला हवा, पण दत्तात्रयच्या कालच्या फोनवरील अश्रूंनी खूप अस्वस्थ केले। म्हणजे हेरंब कुलकर्णी म्हणतात की त्यांचा फोन आला, त्यांच्या फोनवरील अश्रूंनी त्यांना खूप अस्वस्थ केले। बोलता बोलता ते रडत होते। त्यांची ती अश्रूची भाषा मला आणि त्यांनाच कळत होती, कारण त्यांच्या त्या वाईट दिवसाचा हेरंब कुलकर्णी स्वतः साक्षीदार होता। ते असं म्हणतात की एका माजी आमदाराच्या आणि काही विकृत व्यक्तींच्या कारस्थानातून दत्तात्रय वारे आणि बावडेवाडी गावकरी यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आरोप झालेले होते। यातून जिल्हा परिषद प्रशासनाने त्यांना सेवेतून निलंबित केले होते। राष्ट्रपती पुरस्कार विजेता हा शिक्षक वारे गुरुजी कोण तर राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक निलंबित झाल्यानंतर समाज मनावर साधा ओरखडाही उठला नाही। जवळपास 1 महिन्याने मला हे समजल्यावर मी त्यांच्याशी बोललो, त्यांची बाजू समजावून घेतली आणि सोशल मीडियात मोठी पोस्ट लिहिली। अनेक संवेदनशील नागरिकांनी ते शेअर केली। त्यानंतर हा विषय पुढे आला आणि सातत्याने त्यांच्या पाठीशी राहिलो म्हणतात ते। पुणे जिल्हा परिषदेच्या तेव्हाच्या सीईओ यांना शिष्टमंडळ घेऊन भेटायला गेलो। त्यात सिस्कॉम संस्थेचे राजेंद्र धारणकर, वैशाली बाफना, आम आदमी पक्षाचे मुकुंद किर्दत आणि इतर मित्र होते। पुण्यातील प्राची कुलकर्णी आणि इतर पत्रकार मित्रही होते असं ते म्हणतात। आम्ही SMS चे अनोखे आंदोलन चालवले होते। सीईओ यांना भेटताच ते म्हणाले, तुमचे 1,500 मेसेज माझ्या मोबाईलवर येऊन गेले, पडले आहेत। बावळेवाडी गावात गेलो, गावकऱ्यांची बाजू समजून घेतली आणि नंतर वारे गुरुजींना किमान पुढच्या शाळेवर नेमणूक मिळाली। म्हणजे बघा, हेरंब कुलकर्णी यांनी त्यांना साथ दिली, सोबत दिली। आणि एकंदरीत मित्रांनो, खरं तर आपण सत्याची बाजू मांडायला पाहिजे। ज्या पद्धतीने हेरंब कुलकर्णी सरांनी वारे गुरुजींच्या सत्याच्या बाजूसमोर ते उभे राहिले, त्यांच्या पुढे उभे राहिले। पण मित्रांनो, संकोच बाजूला ठेवून हे आज सांगितले पाहिजे की आता वारे गुरुजीच्या कौतुकाच्या पोस्ट वाहतील आणि वाहत आहेत। जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना अस्मितेचा विषय होईल, पण त्या वाईट दिवसामध्ये वारे गुरुजीच्या बाजूने 1-2 संघटना वगळता इतर शिक्षक संघटना काहीच बोलल्या नाही। इतर महाराष्ट्रातले कोणीही त्यांच्याबद्दल बोलले नाही। शिक्षणात काम करणारे शिक्षक, कार्यकर्ते आणि संस्थाही बोलल्या नाहीत। शिक्षक आमदार बोलले नाहीत आणि जे बोलले त्यांनी एकदा प्रतिक्रिया देऊन विषय सोडून दिला, पाठपुरावा केला नाही। त्या दिवसामध्ये वारे गुरुजीचे एकटेपण, उदासपण मी जवळून बघितलं आहे असं हेरंब कुलकर्णी म्हणतात।
मला वाईट याचे वाटते की अशी चांगली माणसे एकटी पडताना समाज म्हणून आपण कुठं असतो. आणि ही सत्य परिस्थिती आहे, ही सत्य परिस्थिती आहे. आणि मलाही वाटलं की या माणसाने अतोनात प्रयत्न केले, अतोनात कष्ट सहन केले आणि आज त्या कष्टाचं फळ त्यांना भेटलेलं आहे. मग का बरं आपण त्यांचा व्हिडिओ बनवायचा नाही? बनवायचा, अवश्य बनवायचा. आणि असेही ते जागतिक पातळीवर पोहोचलेलेच आहेत, पण ते त्यांनी केलेल्या प्रयत्नांच्या बळावर. आणि मित्रांनो, अशा व्यक्तींना कधीही आपण एकटं सोडायचं नाही. हा एकटेपणा बघितला तो मात्र हेरंब कुलकर्णी सरांनी. ते असं म्हणतात की मला याचं वाटतं की चांगली माणसं एकटी पडताना समाज म्हणून आपण कुठं असतो. खैरनार असेच निलंबित झाले होते. आज सोनम वांगचुक तुरुंगामध्ये आहे, राईट ना. अरुण भाटिया अनेक अधिकारांच्या याच कहाण्या आहेत. गिरीश फोडे नावाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारा कोल्हापूर जिल्ह्यातील एक शिक्षक केवळ शेतकऱ्यांच्या बाजूला उभा राहिला म्हणून गेले 5 महिन्यापासून तो निलंबित आहे. त्या जिल्ह्यात आवाज उठला, पण शिक्षक समुदायात आज सन्नाटा आहे. ते म्हणतात की हरियाणातील खेमकापासून तुकाराम मुंडेपर्यंत प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या दर महिन्याला बदल्यांच्या बातम्या आहेत. हरियाणातील खेमका पासून तर तुकाराम मुंडेपर्यंत प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या दर महिन्याला बदल्यांच्या बातम्या आपण वाचतो आपण. पण समाज म्हणून आपण या माणसाच्या पाठीशी उभे राहत नाही. एक पोस्ट सुद्धा त्यांच्या बाजूने लिहिलं जात नाही. मित्रांनो, सोनम वांगचुकच्या वेळी 3 इडियटला डोक्यावर घेणारा मध्यम वर्ग आज कुठे आहे? तो त्यांना आता देशद्रोही ठरवण्यामध्ये पुढे आहे. तेव्हा वारे गुरुजी सारखी अशी अनेक माणसे या व्यवस्थेमध्ये एकटी असतात. आजूबाजूचे लोक त्यांचा दुस्वास करतात, ईर्ष्या करतात आणि पुन्हा समाज त्यांचे दोष काढतो. मित्रांनो, हेरंब कुलकर्णी असं म्हणतात की एक काळ असा होता की वारे गुरुजींनी भ्रष्टाचार केला हे सांगणारे लोक मला भेटत होते. एक पत्रकार मित्र काळजीने मला म्हणाला होता की तुम्ही तुमची विश्वासार्हता गमवून बसाल, कृपया या विषयातून बाजूला व्हा. पण आज वारे गुरुजी हे सोने आहे, हे महाराष्ट्राने नाही तर जगानं सिद्ध केलं आहे. त्यांना वाकोल्या दाखवणारे तेव्हाचे राजकारणी अधिकारी हे सारे केवलवाणी झाले आहेत. पुणे जिल्ह्याचे नेते अजितदादा पवार यांनी वारे गुरुजी यांचा जाहीर सन्मान करून ज्या आमदारांच्या सांगण्यावरून हे केले त्यांच्यावर पक्ष म्हणून कारवाई करावी, मागच्या चुका दुरुस्त्या कराव्या आणि वारे गुरुजीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यापासून सर्व पक्षांचे नेते त्यांचे कौतुक करीत असतील, पण गावोगावचे राजकारणी प्रामाणिक शिक्षकांना जो त्रास देतात तो त्रास थांबवण्याची हमी राज्यातील राजकीय पक्षांचे नेते घेतील का? आज जर पाहिलं आपण, तशीच अवस्था आहे. काही शिक्षकांना शाळेमध्ये मुद्दामहून त्रास दिला जातो, पण त्यांच्या बाजूला बोलणारे, त्यांचा पक्ष घेणारे आजही आपल्याला अजिबात दिसत नाही. आज त्याच पुणे जिल्ह्यामध्ये युवराज घोगरे नावाचा शिक्षक पुन्हा चौकशीला समोर जातोय. पुन्हा चौकशी लागते. त्याच्या हृदयाची शस्त्रक्रिया झाली तर ती शस्त्रक्रिया खरी की खोटी याबद्दल अर्ज येतात. तेव्हा हा त्रास असे वेगळे शिक्षक ठिकठिकाणी असतात. हेरंब कुलकर्णी यांनी सर्वोत्तम असा लेख लिहिलेला आहे. वास्तव चित्रण करणारा हा त्यांचा लेख आहे. आणि म्हणूनही मला वाटलं की नाही, आपण खऱ्या अर्थानं यावरती एक व्हिडिओ बनवायचाच. आणि त्या अनुषंगाने आज मी हा हेरंब कुलकर्णी आणि दत्तात्रय वारे गुरुजी यांच्यात झालेला जो संवाद आहे त्या संवादाचं आज मी व्हिडिओ तयार करत आहे. मित्रांनो, असे वारे गुरुजी प्रत्येक शाळेमध्ये असतात, शासनाच्या प्रत्येक विभागामध्ये असतात. जो कोणी वेगळे करायला जातो त्याला असाच त्रास होतो. मित्रांनो, वारे गुरुजी सारखे, डिसले गुरुजी सारखे अनेक शिक्षक असतात, प्रत्येक शाळेमध्ये असतात, शासनाच्या प्रत्येक विभागामध्ये असतात, मॅनेजमेंटच्या शाळेमध्ये असतात, प्रायव्हेट शाळेमध्ये असतात. पण जो कोणी असं वेगळे करायला जातो ना त्याला असाच त्रास होतो. म्हणजे ते असं म्हणतात की माझ्या सकट अनेक संवेदनशील लोक, अधिकारी या प्रकारच्या अनुभवातून गेलेले असतात. मी माझ्या नोकरीत कधीही वर्गात फोन वापरला नाही. अगदी शिक्षण मंत्री, अधिकारी यांचेही फोन घेतले नाही.
पण तरीही मी वर्गावर जात नाही, शाळेत नसतो, अशी बदनामी करणारे अनेक विकृत बघितले, तेव्हा अशी भाबडी ध्येयवादी माणसे जपली पाहिजेत. ही माणसं निराश होऊ न देता आपण त्यांच्या पाठीशी उभे राहायला हवे. आणि अशी माणसे फक्त शिक्षकच नसतात, कळलं का? अशी माणसं फक्त शिक्षक नसतात, तर एकंदरीत आपण ते सर्व शासनाच्या विभागामध्ये असतात, सर्व खाजगी कंपन्यांमध्ये असतात, खाजगी शाळांमध्ये असतात. अनेक पत्रकार अशा प्रकारचा संघर्ष करताना एकटे असतात, पत्रकारही असतात. आता बरेच पत्रकारांची नावं तुम्हाला, रवीश कुमारचं नाव तुम्हाला माहित असेल, है ना? तर अशा प्रकारचे अनेक पत्रकार असतात, निखिल वागडे असतील, असे बरेच पत्रकार असतील. तर अशा प्रकारे एकंदरीत अगदी वेगळं काम करायला निघालेला सरपंच सुद्धा त्या गावामध्ये एकटा असतो आणि तथाकथित पापभिरू समाज हा फक्त गंमत बघत असतो. त्यातून मग असे वेगळे काम करणारे लोक निराश होतात आणि इतरांसारखे होऊन जातात. मुख्य मुद्दा वेगळं काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभा राहणे हा आहे. मित्रांनो, वारे गुरुजींच्या आंतरराष्ट्रीय पुरस्काराच्या तोच सांगावा आहे. त्यांनी वेगळं करून दाखवलं. लोकांनी त्यांची सोबत सोडली तरी पण त्यांनी हार मानली नाही. आयुष्यामध्ये कधीच हार मानायची नाही, हे आज आपण त्यांच्याकडून शिकायला पाहिजे. संतांनी, समाज सुधारकांनी आपल्याला तेच सांगितलेलं आहे. मित्रांनो, आज आपण कुठं आहोत? रणजित डिसले सरांच्या संदर्भात हेरंब कुलकर्णी असं म्हणतात की आज कुठे आहोत आपण? कोणी चौकशी करते आहे का यांची? इतकी टोकाची बदनामी केली त्यांची पण, रणजित डिसले सरांची पण. अमेरिकेतील एक मोठी शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर या माणसाने जिल्हा परिषदेच्या शिक्षक असण्याचा राजीनामा दिला आणि आज ते जागतिक स्तरावर काही दिवसांनी आपल्याला वेगळे ठिकाणी दिसतील. जिल्हा परिषदची नोकरी त्यांना सोडायला आम्ही भाग पाडले, त्यांचा उपयोग करून घेतला नाही. आम्ही इतके दळबत्री आहोत. चांगल्या माणसाचे दोष काढण्यात आम्हाला काय गंमत वाटते? दारू पिणारे, प्लॉटचे व्यवहार करणारे, शाळा सोडून राजकारण करणारे, राजकारण करत फिरणारे, वर्गामध्ये मोबाईल खेळणारे, बिंदास फोनवर गप्पा मारणारे, संघटनेच्या दबावाने शाळेबाहेर फिरणारे. शिक्षक हा कधीच चर्चेचा विषय होत नाही, पण चांगल्या माणसांच्यावर सूक्ष्मदर्शकाच्या नजरा लावणारे आजूबाजूचे शिक्षक आणि समाज ही विकृती जास्त अस्वस्थ करते. आणि म्हणून काल हेरंब कुलकर्णी असं म्हणतात की काल रात्री वारे गुरुजींच्या फोनने ज्या शिक्षकांच्या पाठीशी आपण उभे राहिलो ते सोने होते, हे सिद्ध झाल्याचे समाधान नक्कीच होते. पण इतक्या आनंदाच्या क्षणी दत्तावरे रडत होता, त्या अश्रूची भाषा फक्त आम्हा दोघांनाच कळत होती. मित्रांनो, त्या आनंद अश्रूमध्ये हे भोगलेले सारे घाव होते. ते घाव कदाचित या जागतिक पुरस्कारानेही भरून निघणार नाही, पण समाज म्हणून गावोगावी प्रशासन, राजकारण, समाजकारण अशा माणसांना जपायला हवा. हेरंब कुलकर्णी असं म्हणतात की दत्ता, मला तुझा अभिमान वाटतोय. आणि खरंच दत्तात्रय वारे गुरुजी, खरंच आम्हाला तुमचा अभिमान आहे. डिसले गुरुजी, तुमचाही अभिमान आहे की एक वेगळं युनिक काम तुम्ही या ठिकाणी केलात. हेरंब कुलकर्णी या ठिकाणी असं म्हणतात की प्रिय दत्ता, तुला त्रास देणाऱ्यांच्या गालफडावर आता आंतरराष्ट्रीय कंपनीच्या चपलेचे वळ उमटल्यामुळे आता चप्पल घालायला हरकत नाही असं वाटतं. म्हणजे त्यांनी जोपर्यंत मी निर्दोष होत नाही तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही असं म्हटलेलं होतं, पण आत मात्र त्यांनी निर्दोष होऊन एक चांगलं काम केलेलं आहे. आणि म्हणून हेरंब कुलकर्णी त्यांना असं म्हणतात की प्रिय दत्ता, तुला त्रास देणाऱ्यांच्या गालफडावर आता आंतरराष्ट्रीय कंपनीच्या चपलेचं वळ उमटल्यामुळे आता चप्पल घालायला हरकत नाही असं वाटतं. मित्रांनो, खऱ्या अर्थीने हा जो आर्टिकल या ठिकाणी हेरंब कुलकर्णी सरांनी लिहिलेला आहे, अत्यंत भावनाप्रधान आहे, चिंतनशील विषय आहे. आपण विचार केला पाहिजे. जे लोक ज्या शाळेमध्ये कार्यरत आहेत, जे विद्यार्थ्यांसाठी वेगळं काही करू इच्छितात, त्यांना करू द्यायला पाहिजे. हा एक माझा पण अनुभव आहे की आपण जिथं आहोत तिथं असं काही जरी आपण वेगळं करायला गेलो की तिथले आपल्या विरोधी असणारे लोक मग त्या ठिकाणी असणाऱ्या कार्यरत प्राचार्यांना, मुख्याध्यापकांना असं वेगळं काही सांगून तो जो उपक्रम आहे तो बंद पडायला भार पडतात.
मग तो एखादा नवोदयचा असेल, शिष्यवृत्तीची परीक्षेच्या संदर्भातील असेल, RSPचा असेल किंवा कुठलेही असेल, म्हणजे तुम्ही एखादं चांगलं जर एखादा उपक्रम राबवायला गेलेत तर तो उपक्रम राबवायला काही चमचे जे असतात ना, तर ते चमचे अशा पद्धतीचं काम करत असतात. कारण त्यांना माहित आहे की या व्यक्तीने जर असं वेगळं काही केलं तर शाळेचं नाव खूप मोठं होईल. मग शाळेचं नाव मोठं झालं तर या व्यक्तीचं नाव मोठं होईल. मग लोक यांच्या आगे मागे फिरतील, यांचं नेहमी नाव घेतील आणि म्हणून कशाला आपण त्याला करूच द्यायचं नाही आणि म्हणून ते वेगळ्या पद्धतीनं त्या उपक्रमाला असं डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून अशा नालायक लोकांच्या सोबतीनं राहण्यापेक्षा आपण कधीही एकटं राहिलेलं बरं आणि आपण हार मानायची नाही. दत्तात्रय वारे गुरुजी, डिसले गुरुजी याचं उदाहरण आहे. समाजामध्ये आपण पाहिलं की जे चांगले लोक होते, समाज सुधारक होते, त्यांनाही असा त्रास झाला आणि म्हणून आज काही झालं तरी आपल्याला विद्यार्थ्यांसाठी, आपल्या देशासाठी, आपल्या समाजासाठी आपण जे ठरवलेलं आहे ते आपण करूया, निश्चितपणे करूया. पुनश्च एकदा मी माझी रजा घेतो आहे आणि पुनश्च एकदा मी या ठिकाणी दत्तात्रय वारे गुरुजी यांनी आपल्या महाराष्ट्राचं, आपल्या देशाचं नाव जागतिक पातळीवर नेलं, त्याबद्दल मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आहे. डिसले गुरुजी यांनाही खूप खूप शुभेच्छा देतो आहे की तुम्ही असेच चांगले काम करत राहा. पूर्ण समाज माध्यम, पूर्ण शिक्षक बांधव तुमच्या पाठीशी आता ठामपणे उभे आहेत. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय भारत, जय संविधान.